अक्षराज न्यूज, अचूक वेध, अचूक बातमी। जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत मतदान नाही, निघू गावातील रहिवाशांचा सरकारला इशारा। 14 गावांमध्ये असलेल्या निघू गावातील मीरा घर हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांनी अधिकाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना निवेदन देऊन थकलेत व शेवटी अक्षराज मीडियाच्या माध्यमातून जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत मतदान करणार नाही असा सरकारला इशारा दिलाय। तसेच आपल्या तीव्र भावना अक्षराज मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत। अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर, निघूगाव, ठाणे। तुम्ही बघा, आमच्या हातात एवढे पेपर आहेत, आम्ही एका माणसालाही सोडलेलं नाहीये। आमदार झाले, खासदार झाले, गाव समितीचे पाणी पुरवठा जे करतात त्यांच्याकडे सुद्धा आमचं लेटर केलंय, पण तरीही अजूनपर्यंत आम्हाला कुठूनही उत्तर आलेलं नाहीये। तर याचा अर्थ आम्ही काय समजायचं, जरा तुम्ही सांगा बरं आम्हाला। तर आम्हाला एकच विनंती आहे, मुख्यमंत्री साहेब, कृपया करून आमचे हाल तुम्ही समजा। जर माणूस बिना पाण्याचं जगू शकत नाही हे तुम्हाला चांगल्याने माहिती आहे, मग तुम्ही कशी अपेक्षा करता की आम्ही ते एवढे वर्ष राहू? आणि एवढे वर्ष आम्ही काढले, ऍडजस्ट केलं, पण आता नाही होते। घरात लहान बाळ आहे, त्यांना सोडून काय पाण्यासाठीच पळत राहायचं का? तर कृपया करून मुख्यमंत्री साहेब आम्ही विनंती करतो की आमचे प्रॉब्लेम समजा आणि आमच्या प्रॉब्लेमवरती काहीतरी सोल्युशन काढा। आता या सोसायटीमध्ये एकूण 40 फॅमिली आम्ही राहतोय। आता तुम्ही सांगा आम्ही काय करावं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांना मी एकच सांगू इच्छितो, आमच्या सगळ्यांची विनंती आहे की निघू गावामध्ये जे पाण्याची प्रॉब्लेम चालू आहेत त्यांना काहीतरी लवकरात लवकर उपाययोजना करावे। कारण गावामध्ये पाणी आहे पण आम्हाला इथे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। आम्ही खूप वर्षापासून पाणी येणार विचार करतोय, पण काय पाण्याचा काही इथं पाठपुरावा होत नाही। आम्ही सगळ्यांना म्हणजे खालच्या दर्जापासून ते वरची आमदार, खासदार, महानगरपालिकांना पण आम्ही पत्रव्यवहार केला आहे, पण त्याचा अजून काही आम्हाला एक उपाययोजना भेटली नाही आणि काही एक समाधान भेटलं नाही आहे। तर आम्हाला आमच्या सगळ्यांची, जेवढे पण लेडीज आहेत, सगळ्यांची खूप गरज आहे, मूलभूत गरज आहे। ते मूलभूत गरजा जर पूर्ण होत नसतील तर आम्हाला पुढचा काहीतरी विचार करायला लागेल। 2 ते 3 वर्षापासून आम्ही पत्रव्यवहार करतोय। तर आमचा आता एकच विषय चालला आहे की जोपर्यंत आम्हाला पाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं वोटिंग करणार नाही आणि वोटिंगला आम्ही बहिष्कार करू। सध्या आम्हाला 10,000 लिटर पाणी लागतं सोसायटीला, त्याला आम्हाला अंदाजे 2500 रुपये बोला। आमच्या डेली युजेसमध्ये 10,000 लिटर आम्हाला पाणी लागतं। सकाळी आमचा एक टँकर येतो आणि दुपारी एक टँकर येतो। तर आम्हाला अंदाजे 5,000 रुपये दिवसाला खर्च आहे। तर हे खूप आमच्या जे गरीब आहेत, ज्यांना पैशाचा प्रॉब्लेम आहे, त्यांना हे खूप अवघड जात आहे आणि मूलभूत गरजेसाठी आम्हाला एवढं संघर्ष करावा लागत आहे। तर आम्हाला आमची विनंती आहे की पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी। मुख्यमंत्री साहेब, आमच्यासाठी पाण्याची तुम्ही दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला पाणी लवकरात लवकर इथं पाण्याची सोय केली पाहिजे। आमची पोरं आहेत, आम्हाला पाणी पुरत नाही आणि आम्ही इथं गाव सोडून येऊन राहिलेलो आहे। मग आम्हाला पाण्याची लय म्हणजे लयच हे होते। आम्हाला तळ्यावर धुयाला जायला लागतं, या कपडे धुयाची तर तळ्यावर, आणि प्याला पाणी आणायला जायचं पिंपरीला, तिथनं 30 रुपयानं बाटला घेऊन यायचं। आम्ही पाणी कसं प्यायचं, तिथं जगणार कसं? आमची तुम्ही लवकरात लवकर पाण्याची तेवढी सोय करा आणि आमची विनंती आहे।